अनंतकोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। मी पॉडकास्टर, लोकांनी लोकांसाठी केलेले पॉडकास्ट. श्री गजानन महाराज की जय. श्री गजानन अनुभव ह्या पॉडकास्टचा हा भाग 106. मायपूर्वी बालकलळे वेडे वाकुडे असेल जरी. जय गजानन. जे जे कुणी भाविक भक्त शेगावला श्री गजानन महाराजांच्या दर्शनासाठी जातात आणि दर्शन झाल्यावर माघारी येतात, ते मनात एक ऊर्जा घेऊनच परततात. दर्शनासोबतच काही लहान मोठे अनुभव महाराजांनी गाठीशी बांधून दिलेत तर मिळणारी ऊर्जा आणि होणारा आनंद खचितच वाढलेला असतो. भाविकांना असाच आनंद शेगावात महाराजांच्या सानिध्याने पावन झालेल्या काही विशेष स्थळांना भेट देऊनही प्राप्त होतो. नुकताच असा एक विशेष आनंद महाराजांनी मला माझ्या मागील 1-2 शेगाव भेटीत प्राप्त करून दिला. निमित्त होते माझी भाची सुरभी ढगे हिचे श्री गजानन विजय ग्रंथाचे मुखोद्गत पारायण. तीही महाराजांची एक लीलाच म्हणावी लागेल. श्री गजानन विजय ग्रंथात एकूण 21 अध्याय आणि 3669 ओव्या आहेत. सुरभी सुनील ढगे, आईचं नाव भाग्यश्री, हिला वयाच्या 7-8 वर्षातच एवढा मोठा ग्रंथ जवळपास मुखोद्गत व्हावा ही दैवी लीलाच नाही का? गजानन महाराजांच्या कृपेशिवाय काय हे शक्य झालं? तर झालं असं की आपण पोथीत महाराज कृष्णाजीच्या मळ्यात रमले असं वाचतो. तोच मळा विकसित स्वरूपात भाविकांना दर्शनासाठी उपलब्ध आहे. त्या मळ्यात सुरभीच्या पारायणाचा कार्यक्रम पार पडला. कृष्णाजींचा मुलगा रामचंद्र, त्याचा उल्लेख 12व्या अध्यायात आहे. महाराज म्हणतात, आमचा कृष्णा पाटील गेला, जो आम्हाला चिकन सुपारी देत असे. राम त्याचा मुलगा लहान, तो मोठा झाल्यावर आमची चाकरी करेल. पुढे महाराजांचं भाकीत खरं झालं. याच रामचंद्र पाटीलांनी दासगणू महाराजांना पंढरपूर क्षेत्री विनंती करून दासगणू महाराजांकडून पुढे गजानन विजय ग्रंथ लेखनाचं दिव्य कार्य घडवून आणलं. श्री गजानन विजय ग्रंथाच्या शेवटच्या अध्यायात रामचंद्र पाटलांना गजानन महाराजांनी गोसाव्याच्या वेशात त्यांच्या घरी येऊन उपदेश केल्याचा उल्लेख आहे. पाटलांना उपदेश करून गोसावी पाहता पाहता दिसेना झाला. याच पाटील कुटुंबातील वंशज श्री शैलेंद्र पाटील यांच्याकडे सुरभीसोबत आमचा जेवणाचा योग आला. ते घर, ती जागा, ते देवघर सर्व पाहून ऊर आनंदानं भरून आलं. शेगावातील ते घर, ती जागा पाहून शरीर आणि मनानं एक नवीन ऊर्जा प्राप्त केली आणि महाराजांवरील श्रद्धा अधिक दृढ झाली. मी रक्षिता विकास अलोडे. गजानन महाराजांविषयी श्रद्धेवरील म्हटलं की मला आठवतं, लहानपणापासून महाराजांनी माझ्या मनातील अनेक इच्छांकडे आपुलकीनं लक्ष दिलं आहे. काही अनुभव मी श्री गजानन अनुभव पुस्तकातून सांगितलेही आहेत. आपल्या इच्छा व्यक्त करण्यासाठी आपण अगदी शेगावलाच गेलं पाहिजे असं नाही. तुमच्या नेहमीच्या मंदिरात अथवा उपासनेच्या ठिकाणी मनोभावे महाराजांना सांगा. मनात त्यांना कळकळीने प्रार्थना करा की झालं. त्यांच्या योजना काही औरच असतात. आमच्या त्रिमूर्तीनगर नागपूरच्या गजानन महाराज मंदिरात मी कधी कधी झाडण्याची सेवा देते. मंदिरात केरसुणी फिरवताना मनात म्हणायचे, महाराज शेगावला काही विशेष सेवा हातून घडू द्या. आम्ही आमच्या माधवनगर उपासना केंद्रात दर एकादशीला गजानन महाराजांची उपासना करतो. त्यात शेवटी 5 मिनिटे मौन असते. तिथे महाराजांशी संवाद साधतानाही म्हणायचे, महाराज शेगावला सेवा घडू द्या, समाधीचं तीर्थ मिळू द्या.
शेजारतीचा विडा मिळेल तर किती छान ना. मग माझंच मला हसू येऊन दासगणूंचे शब्द आठवायचे. माय पूर्वी बालकलळे वेडे वाकुडे असेल जरी. खरंच आपण महाराजांना काय काय मागत असतो, पण देतात लक्ष महाराज. माझंही म्हणणं पोचलं त्यांच्यापर्यंत. 30 एप्रिल, 1 मे व 2 मे 2023 ला सुरभीचं कृष्णाजींच्या मळ्यात श्री गजानन विजय ग्रंथ पारायण आयोजित होतं. पहिल्या दिवशी पारायण कार्यक्रम आटोपून आम्ही दर्शनासाठी गेलो. सोबत लहान रिशंक होता. रिशंक पोटात असतानाच महाराजांनी लहान सहान इच्छा पुरवून जणू माझे डोहाळे पुरवले होते. त्या दिवशी दर्शन बारीत 2-2.5 तास उभे राहून नंतर महाप्रसादासाठी पुन्हा 2 तास आम्ही लाईनमध्ये ताटकळत होतो. त्या सर्व परिस्थितीत कंटाळून रिशंक म्हणू लागला, आई हे डेंजर आहे, मी पुन्हा नाही येणार. मी महाराजांना म्हणत होते, बघा महाराज, याच्याकडे लक्ष असू द्या. त्या 3 दिवस सुट्ट्या लागून असल्यामुळे शेगावात प्रचंड गर्दी होती. 1 मेला आम्ही केवळ दर्शन घेतलं. 2 मेला सकाळीच दर्शनासाठी गेलो. सकाळी राम मंदिरात दर्शन घेऊन पुढे निघणार तो एका सेवाधारी माऊलींनी आवाज दिला, माऊली, तुमची सेवेसाठी निवड झाली आहे. वेळ आहे का? सेवा देणार का? आज दानपेटी मोजण्यास त्यांची निवड झाली आहे. आम्हाला क्षणभर समजलंच नाही. भानावर येऊन आम्ही माऊलीला नमस्कार करण्यासाठी वाकलो तर ते म्हणाले, माझ्या पाया पडू नका, बाबांच्या पाया पडा. तुमची निवड मी नाही, बाबांनी केली. ते ऐकून मी रडू लागले. हजारो लोकांमधून बाबांनी विकासला पर्यायानं आम्हा कुटुंबियांना निवडलं होतं. मंदिराच्या रजिस्टरमध्ये विकासच्या स्वाक्षरी नोंद. गजानन महाराज की जय. त्या दिवशी आम्हाला मिळालेली वागणूक पाहून रसिकच्या मनातील डेंजर हा शब्द हद्द पार झाला. महाराजांनी त्या दिवशी आमच्याकडून शेगावला लाख मोलाची अमूल्य सेवा घडवून घेतली. दुसऱ्या दिवशी आम्हाला नागपूरला परतायचं होतं, म्हणून सकाळीच दर्शनाकरता मंदिरात पोचलो. श्रीरामाचं दर्शन घेऊन वळलो तो सेवेकरी म्हणतात, माऊली 1 मिनटं थांबा. मी विकासकडे बघितलं. दोघांच्याही चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव उमटले. काही क्षण मध्ये गेलेत आणि आता आमच्या चेहऱ्यावर कृतार्थतेचे भाव प्रकट झाले होते. डोळे डबडबले. पिवळसर रंगाचं सुगंधित तीर्थ असलेली बाटली आम्ही भावपूर्णतेने स्वीकारली आणि आम्ही धन्य झालो. आम्ही माघारी परतलो. मध्ये काही दिवस गेलेत. सुरभीच्या पारायणाचा कार्यक्रम छान पार पडला होता. सुरभीचं कौतुक म्हणून सुरभीच्या आईबाबांसोबत मलाही पाटलांकडे जेवण्याचा योग जुळून आला. सुरुवातीला जे नमूद केलं तोच हा योग. महाराजांजवळ मी 3 गोष्टी म्हटल्या होत्या, त्यातील 2 पूर्ण झाल्याच होत्या. त्या रात्री आमचं 2दा दर्शन झालं होतं. तिसऱ्यांदा मी दर्शनाला गेले, पण भाग्यश्री ताई, सुरभी व रिशंक पारायण मंडपातच होते. विडा मिळावा अशी खूप आस मनात होती. मला तो नाही मिळाला, पण इकडे एका आजींनी या तिघांना तो आणून दिला. मी उदास मनाने तिथे आले. तो रिशंक जवळच मला 2 कण पडलेले दिसले. मी तत्परतेने ते उचलले. महाराजांना कळवळून प्रार्थना केली. 1 कण मी आणि 1 कण विकासने जिभेवर ठेवला. दुसरे दिवशी निघण्यापूर्वी सकाळीच दर्शनास गेलो. तो ज्या सेवेकऱ्यांनी आम्हाला सेवेची संधी आहे म्हटलं होतं ते भेटले. त्यांनी चौकशी केली आणि विचारलं, तुम्हाला काल विडा मिळाला की नाही? हा घ्या विडा, मी खिशात सांभाळून ठेवला आहे. आमच्यासाठी विडा ठेवण्याची प्रेरणा कुणी दिली हे जाणून आम्ही तो विडा स्वीकारला. श्रद्धेने हात कपाळावर नेले आणि एकमेकांकडे पाहत दोघेही म्हणालो, श्री गजानन, श्री गजानन, जय गजानन, जय गजानन, श्री गजानन, श्री गजानन, जय गजानन, जय गजानन, जय गजानन. आत्ता आपण ऐकलात हा अनुभव आहे
सौ रक्षिता विकास अलोडे, नागपूर ह्यांचा. जयंत वेलणकर ह्यांनी शब्दांकित केलेले, पौर्णिमा देशपांडे हिच्या आवाजात आणि नचिकेत शिरे प्रस्तुत श्री गजानन अनुभव ह्या पॉडकास्टचा हा भाग. हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. तुमच्याकडे असे काही अनुभव असतील तेही आमच्यापर्यंत पोचवायला विसरू नका. डॉक्टर जयंत वेलणकर आणि मी पॉडकास्टरचे डिटेल्स खाली शो नोट्समध्ये दिले आहेत. दर गुरुवारी नवीन अनुभव ऐकण्यासाठी मी पॉडकास्टर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि इतरांना पण शेअर करा. तुम्हाला जर घरी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांची उपासना करायची असेल तर त्यासाठी डॉक्टर जयंत वेलणकर ह्यांनी रेकॉर्ड केलेल्या साधनेचा आपण लाभ घेऊ शकता. त्याची लिंक खाली दिलेली आहे. मी पॉडकास्टरचे इतरही पॉडकास्ट नक्की ऐका. पुन्हा भेटूया पुढच्या गुरुवारी एका नवीन अनुभवासोबत. तोपर्यंत श्री गजानन जय गजानन, श्री गजानन जय गजानन.